इचलकरंजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलाच नगरसेविका रुपाली बुचडे यांनी आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौकादरम्यान सुरू असलेल्या सुमारे 12 कोटी रुपयांच्या रस्ते कामाचा मुद्दा उपस्थित केला. या रस्त्याचं काम संथ गतीने सुरू असल्यानं नागरिक, विद्यार्थी तसंच रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं हे काम तातडीनं पूर्ण करून रस्ता नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी त्यांनी केली. सभेत भगतसिंग उद्यानासह शहरातील इतर उद्यानांमध्ये प्रवेश शुल्क अथवा कर आकारणी करण्यासंदर्भातील विषय चर्चेला आला. मात्र या प्रस्तावाला सभागृहानं मंजुरी न देता तो नामंजूर केला. महानगरपालिकेच्या मालकीचे गाळे भाडेतत्वावर घेतलेल्या व्यापाऱ्यांना भाड्यात सवलत देण्याची मागणीही काही सदस्यांनी केली. महासत्ता चौकाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला. शहरातील घरकुल योजनेला मुदतवाढ देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. गावभागातील वैरण बाजाराच्या जागेवर खाऊ गल्ली विकसित करण्याचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. यावेळी नगरसेवक सुशांत कलागते यांनी वैरण बाजार हटवण्यापूर्वी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विचार करावा आणि त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. त्यावर गटनेते विठ्ठल चोपडे यांनी वैरण बाजार स्थलांतरित केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो राधाकृष्ण नळपाणी पुरवठा योजनेचा. या योजनेसाठी एस कन्सल्टिंग या कंपनीची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला विरोधी पक्षानं तीव्र विरोध केला. सध्या शहरातील भुयारी गटार योजनेचं कामही या कंपनीकडे असून ते संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचं कामही त्याच कंपनीकडे दिल्यास विकास कामांना विलंब होईल अशी भूमिका विरोधकांनी मांडली. यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात आलं. त्यामध्ये 41 विरुद्ध 12 मतांनी एस कन्सल्टिंग कंपनीला राधाकृष्ण नळपाणी पुरवठा योजनेचं काम देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेदरम्यान विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी प्रशासनावर आणि महापौरांवर प्रश्नांची उत्तरं टाळत असल्याचा आरोप केला. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्याची टीका त्यांनी केली. नगरसेवक रणजित जाधव, संजय कांबळे, मदन कारंडे आणि अमर जाधव यांनी सभागृहात विरोधकांना आपली भूमिका मांडण्याची पुरेशी संधी दिली जात नसल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी सभागृहात शिस्त राखण्याचं आवाहन करत ज्यांना बोलण्याची संधी दिली जाईल त्यांनीच विषयावर बोलावं आणि विषयांतर करू नये असे निर्देश दिले. काही वेळ सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली असली तरी अखेर सर्व विषयांवर चर्चा पूर्ण करून सभा सुरळीत पार पडली. सभेला आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेवक, नगरसेविका आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.